पण आज आपण काही 7 महत्वपूर्ण प्रश्न जे आहेत तर ते बघणार आहोत. तर हे पूर्ण प्रश्न आपले स्केलेटल सिस्टीम म्हणजे आपल्या शरीराची जी अस्थि संस्था असते की नाही त्या संदर्भात आहे. आता पहिला प्रश्न आहे एक्स-रे डिस्कवर्ड बाय विच सायंटिस्ट, म्हणजे कोणते वैज्ञानिक आहे की ज्यांनी एक्स-रेचा शोध लावलेला आहे. तर त्यांचं नाव आहे W.C. रॉन्टजेन. दुसरा प्रश्न आहे विच आर 4 टाइप्स ऑफ बोन्स, म्हणजे हाडांचे किती प्रकार असतात. त्यामध्ये पहिला आहे फ्लॅट बोन ज्याला आपण चपटी हाडे म्हणतो. दुसरा आहे स्मॉल बोन लहान हाडे, जसं की आपल्या सर्वात लहान हाड जे आहे हे आपल्या कानामध्ये असतं. त्यानंतर इरेग्युलर बोन्स ज्याला आपण अनियमित हाडे म्हणतो. आणि चौथा आहे लॉंग बोन्स ज्यांना आपण लांब हाडे म्हणतो, जसं की आपल्या मांडीमधलं हाड जे आहे ते आपल्या शरीरातलं सर्वात लांब हाड असतं. त्यानंतर आहे व्हेन बोन गेट ब्रोकन इट इज कॉल्ड एज. बऱ्याच वेळेस काय होतं की हात किंवा पाय याच्यामधलं हाड जे आहे ना ते अपघातामध्ये किंवा आपण पडल्यामुळे ते हात किंवा पायाची हाडे मोडतात, बरोबर आहे का, फ्रॅक्चर होतात. तर त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, त्याला म्हणायचं फ्रॅक्चर. काय म्हणायचं, फ्रॅक्चर. म्हणजे बोन ब्रेक होणे, हाड तुटणे याला म्हणायचं फ्रॅक्चर. चौथा आहे हाऊ स्केलेटल सिस्टीम इज फॉर्म, म्हणजे स्केलेटल सिस्टीम कशी बनते हा एक प्रश्न आहे. ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क ऑफ स्केलेटन, म्हणजे आपल्या शरीरातली जी सर्व हाडे आहेत ना यांची मांडी विशिष्ट प्रमाणे आहे. लक्षात आलं, तर सर्व हाडे जे आहेत ना त्यांना एक विशिष्ट आकार आहे. त्या आकाराला म्हणायचं फ्रेमवर्क, किंवा याला दुसरं नाव काय आहे स्केलेटन. म्हणजे स्केलेटन हे एक प्रकारचं फ्रेमवर्क आहे की ज्या फ्रेमवर्क मध्ये आपल्या शरीराची सर्व हाडे जोडल्या गेलेली आहे. आणि हाडांना जोडण्याचं काम कोण करतं, कार्टिलेज. कोण करतात, कार्टिलेज. त्यानंतर विच पार्ट गिव्ह शेप टू आवर बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीला शेप देण्याचं काम कोण करतं, तर ते करतं स्केलेटन. आपल्या शरीराचा जो सांगाडा आहे त्या सांगाड्यामुळे आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारचा काय आहे, शेप आहे, आकार आहे. हाऊ स्केलेटल सिस्टीम इज फॉर्म, मग स्केलेटल सिस्टीम फक्त हाडांचीच बनलेली आहे का, नाही. तर आन्सर जर पाहिलं आपण तर ऑल बोन्स अलोंग विथ कार्टिलेज, म्हणजे आपल्या शरीरामधले सर्व हाडे आणि जे कार्टिलेज आहे ज्याला आपण खुर्च्या म्हणतो, तर हाडे आणि बोन्स आणि कार्टिलेज यांची मिळून काय तयार होते शरीराची स्केलेटल सिस्टीम. विच आर द 2 मेन कंपोनेंट्स ऑफ द बोन. आता बोनचे 2 कंपोनेंट्स आहेत, एक आहे बायोटिक, दुसरा आहे अबायोटिक. बायोटिक म्हणजे जैविक, अबायोटिक म्हणजे अजैविक असे कंपोनेंट्स. आता बायोटिक कंपोनेंट जर पाहिला आपण बोनचा तर ते आहे बोन सेल. म्हणजे आपण माहिती आहे की शरीराच्या रचनात्मक आणि कार्यात्मक एक जो आहे तो काय असतो, पेशी है ना. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर बॉडी इज अ सेल. आणि हाडे सुद्धा हे पेशीचेच बनलेले असतात. आणि हाडातल्या ज्या सेल्स आहेत त्यांना काय म्हणायचं, बोन सेल्स. जो की बोनचा कोणता कंपोनेंट आहे, बायोटिक. आणि अबायोटिक कंपोनेंट जर पाहिला आपण बोन्स मध्ये ते आहे कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल अँड सॉल्ट. म्हणजे हाडांमधले जे अजैविक घटक आहेत तर ते आहेत कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3 त्याचा फॉर्म्युला आहे. कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स अँड सॉल्ट्स. लक्षात घ्या आपल्या हाडांना कशाची आवश्यकता असते, कॅल्शियम आणि फॉस्फरस. म्हणजे याचा अर्थ इथे कॅल्शियम पण आला, फॉस्फरस पण आला. हे तुम्हाला अबायोटिक कंपोनेंट मध्ये ही नावं दिसतील. तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण आणखी काही प्रश्नांचा अभ्यास करू.